हॅलो, नमस्कार. इंडियन मॉम दीपाली ह्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझी अमेरिकेतील वटपौर्णिमेची पूजा ह्याचा ब्लॉग दाखवणार आहे. तर असं पूजेचं ताट मी बनवून घेतलं होतं. वस्त्रमाळ होती, हळद-कुंकू होतं, पाणी होतं, फुलवात होती, एक आंबा होता, धागा होता, दोरा आणि तसेच अजून काही लागणाऱ्या गोष्टी घेऊन घाई गडबडीमध्येच मी इथे निघाली होते. कारण की मुलांना आवरून स्वतःचं आवरून जायचं म्हणजे पटपट करावं लागतं. जेव्हा मंदिरामध्ये गेले तेव्हा मला एवढं छान वाटलं, कारण की आज पहिल्यांदा मी वडाच्या झाडाची पूजा करणार होते. याआधी मी भरपूर वेळा वटपौर्णिमा साजरी केलेली आहे, पण इतकं छान झाड ते नव्हतं. तर मंदिरात जेव्हा मी पोहोचले तेव्हा गेल्या गेल्या मी पहिले पूजा करून घेतली आणि मी जायच्या आधी पण तुम्हाला दिसत असेल की भरपूर स्त्रिया येऊन तिथे पूजा करून गेल्या होत्या. यावेळेस पौर्णिमा 2 दिवसाची असल्यामुळे कोणत्या दिवशी पूजा करावी ते थोडंसं कळत नव्हतं, पण मी रविवारी संध्याकाळीच गेले होते कारण की सोमवारी थोडंसं अनुरूपला काम होतं. मी एक ब्लाऊज पीस, परत तांदूळ असं सगळं सामान पण घेऊन गेले होते. तेही तिथे बनवून घेतलं. वस्त्रमाळ तर उडवून जात होतं, पण मग शेवटी मी खाली ठेवायच्याऐवजी तिथे झाडालाच गोल गुंडाळून टाकावं म्हटलं. म्हणून मग तिथे ते लावलं आणि मुलं थोडंसं आवाज करत होते, पण तरी पण ना स्टँडला ठेवून थोडासा व्हिडिओ करून घेतला. काही अनुरूपला सांगितला, पण मुलांकडेही त्याला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मग व्हिडिओ जसा होईल तसा आहे. तुम्ही पहा, पण छान आहे. आणि खूप प्रसन्न वाटतं मला. कुठलाही सण असू दे, छानसं तयार होण्याचा एक चान्स पण मिळतो आणि घाईगडबडीमध्ये उत्साहाने, आनंदाने मी करण्याचा तो प्रयत्न पण करते. तसेच तुमच्या सगळ्यांसोबत व्हिडिओ पण शेअर करते. आता इथे माझी पूजा करून झाली आणि उदबत्ती आणि दिवा मात्र विझून जात होता. शेवटी मी अनुरूपला म्हटलं की तूच उदबत्ती लाव आणि भरपूर स्त्रियांनी इथे मला त्याच्या आधीच ना हळदी-कुंकू वगैरे लावलं होतं. तेव्हा मी काही रेकॉर्ड केलं नव्हतं. मग कशी तरी उदबत्ती पेटली, दिवा मात्र काही लागलाच नाही, कारण की तेव्हा खूप हवा होती आणि ते धागा जेव्हा गुंडाळायला सुरुवात केली ना, तेव्हा नेमकं मुलं रडत होती. त्यामुळे अगदी छोटासाच व्हिडिओ अनुरूपने इथे रेकॉर्ड केला आहे. आणि जेव्हा मी पूजा करत होते ना, तेव्हा तिथे एक कपल होतं. तर ते जोडीने पूजा करत होते आणि ते म्हणत होते की हो, जोडीनेच पूजा करायला पाहिजे, कारण की 7 जन्माची 7 विश्वासाचा हात आपण दोघंही नवरा बायको एकमेकांचा हातात हात धरूनच करत असतो सर्व काही. आणि त्यांनी पण अनुरूपला एक फेरा माझ्यासोबत मारायला सांगितला. तर आम्ही पहिल्यांदाच हे असं मारला होता. बाकीचे 7 फेरे मी मारले आणि एक फेरी मी त्याच्यासोबत मारली होती. आता काही वेळेस ना कसं आहे की मोठ्या लोकांचं थोडं ऐकावं पण लागतं आणि ठीक आहे, पूजा वगैरे केली. आम्हालाही छान वाटलं. नंतर तिथे वडाच्या झाडाला थोडंसं पाणी वगैरे तिथे वाहून घेतलं. परत एकदा हात जोडले आणि मग फायनली फुलवात कशी तरी पेटली, कारण की आता थोडीशी हवा कमी झाली होती. मग छानशी आरतीसुद्धा करून घेतली. आता अजून काही काही स्त्रिया येत होत्या, तरी पण मी लवकर गेले होते, कारण की एकदा संध्याकाळ झाली की मला माहिती इकडे फार गर्दी होते. तर तुम्हाला कशी वाटली ही वटसावित्री पौर्णिमेची माझी अमेरिकेतील पूजा, हे मला नक्की सांगा. कापूरसुद्धा नेला होता मी. लावायला थोडीशी मला भीतीच वाटते, कारण की इथे पण ठीक आहे, तिथे बाहेर होतं त्यामुळे पटकन एक कापूर लावून घेतला. छान मस्त प्रसन्न वाटलं आरती वगैरे करून. आणि दोन्ही मुलं बघा तुम्ही, तिथे त्यांना मोबाईल देऊन थोडा वेळ बसवावं लागलं होतं. काय करणार, शेवटी त्यांना घ्यायला पण कोणी नसल्यामुळे ना असंच सगळं करावं लागतं. आता सगळं माझं झालं होतं इथे बंद करून आणि मस्त म्हटलं चला आपण हातात मोबाईल घेऊन एक छोटंसं व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करूयात, कारण की खूपच प्रसन्न आणि छान वाटत होतं. समोर वडाचं झाड, मागे केळीची पानांची झाडं, केळीचे पानं पाहून इतके छान वाटत होते. आणि लगेच अनुरूपला म्हटलं की चला आता आपण पण 1-2 फोटोज काढून घेऊयात. पण एवढं छान तयार झाल्यावर 1-2 फोटो थोडी आपण काढणार आहोत. त्यामुळे मग भरपूर सारे फोटोज काढले. तिथेच मला ही एक माझी मैत्रीण पण भेटली. तिच्यासोबत 1-2 व्हिडिओज केले, फोटोज काढले, तिला हळदी कुंकू देऊन घेतलं आणि तिला तर एवढं छान वाटत होतं. तुम्ही नक्की आमचे शॉर्ट व्हिडिओ मला Instagramवर पाहू शकता किंवा यूट्यूबवर पण काही आहेत. जर तुम्ही मला Instagramवर फॉलो करत नसाल तर नक्की तिथे जाऊन चेक करा, तुम्हाला नक्की आवडतील. वडाच्या साक्षीने नात्यातील प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ अधिक दृढ होते, असं सर्वजणच म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमा ही प्रत्येक स्त्रीने करायला हवी. आणि हे आहेत आमचे छानसे फोटोज. तर मला अनुरूपला एवढंच सांगायचं आहे की 7 जन्माची गाठ आपली आज पुन्हा रेशमी धाग्याने विणूया. अखंड राहो आपली ही साथ याच वटवृक्षाखाली, अशी प्रार्थना करूया. एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यांसाठी. वटपौर्णिमेच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तर
तुम्हाला आमचे छानसे फोटोज तर आवडलेच असतील, पण व्हिडिओ अजून पुढे आहे. आता नंतर आम्ही पूजा करून ह्याच मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो, कारण की हे मंदिर पण खूप प्रसिद्ध आहे, खूप जुनं आहे, पण खूप छान आहे. फ्रीमाउंट सिटीमध्ये हे हिंदू टेम्पल आहे आणि आत मंदिरात गेल्यावर तुम्हाला दिसत असेल मंदिरातलं नक्षीकाम, कोरीवकाम, तसेच देवांच्या मूर्त्या सगळंच किती सुंदर आहे. आणि हो, अमेरिकेमध्ये शक्यतो सगळ्याच हिंदू टेम्पलमध्ये सगळ्याच देवांच्या मूर्त्या असतात आणि फ्रीमाउंटमध्ये सारखं जाणं होत नाही, त्यामुळे खूप दिवसानंतर, ॲक्च्युली खूप महिन्यानंतर ह्या मंदिरात गेले होते. खूप छान वाटलं, पण मुलं आता थकली होती, चिडचिड करत होती, म्हणून जरा घाईतच दर्शन घेतलं. नंतर कधी गेले तर अजून मंदिराचा कधीतरी परत व्हिडिओ शेअर करेल. मला नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला माझी वटसावित्री पौर्णिमेची पूजा कशी वाटली, माझा लूक कसा वाटला. चौघांचा काही छानसा फोटो काढणं झालं नाही, पण मग सियाना आणि मी इथे बसलो होतो तर एक क्लिप रेकॉर्ड केली. आणि आज पौर्णिमा आहे, तर इतका सुंदर फुल मून असा दिसत होता, चंद्र खूप छान दिसत होता. घरी जाताना ते रेकॉर्ड केलं. तसेच आकाशाचा कलर बघा तुम्ही, छान असा गुलाबी, आकाशी, राखाडी सगळा मिक्स होता. आज जेवणामध्ये मी माझ्या आवडीची शेपूची भाजी, तसेच वरण भात आणि अनुरूपच्या आवडीचे मसाला आलू बनवले होते, पोळी होती आणि आंब्याचा रससुद्धा बनवायचा होता. कुकिंग पार्टचा मला काही व्हिडिओ रेकॉर्ड करणं झालं नाही. तर अगदी घाईमध्ये आजचा वटसावित्री पौर्णिमेचा ब्लॉग मी बनवलेला आहे. जास्त काही मला रेकॉर्ड करणं होत नाही मुलांसोबत, जसं की तुम्हाला माहीतच आहे. पण मला त्या ठिकाणी जाऊन पूजा करून खूप छान वाटलं. दरवेळेस मी हिंदू टेम्पलला जाते, शनिवार हिंदू टेम्पलला, आणि तिथे खूप गर्दी असते, पण तिथे ना एक गेट आहे, त्या गेटला दोरा गुंडाळावा लागतो. पण आज मी पहिल्यांदा ना अमेरिकेमध्ये फ्रीमाउंटमधल्या हिंदू टेम्पलमध्ये गेले होते, तर तिथे ॲक्च्युअल झाड होतं आणि त्याला छान पूजा करता आली. तर आय होप तुम्हाला हा छोटासा छानसा व्हिडिओ आवडला असेल. तसेच या वर्षीच्या आधीचे जे वटसावित्री पौर्णिमेचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला नक्की तर हे असे छोटेसे मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओज किंवा रील्स आपण जे म्हणतो ते आम्ही इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत. पण भरपूर सारे माझे सबस्क्रायबर हे इंस्टाग्रामवर नाही आहेत, त्यामुळे तो पार्ट इथे एंडला ठेवला आहे. तुम्हाला इथेही पाहायला भेटेलच की कसे छोटेसे व्हिडिओ मी आधी शेअर केले होते. कारण की मला दरवेळेस ना मी रेकॉर्ड फिल्म करते, पण मला मोठा व्हिडिओ घरी जाऊन करणं होईल की नाही असंही वाटतं. त्यामुळे मग छोटे व्हिडिओ पटकन टाकून दिले. आणि मला 2-3 जणांनी मेसेजेस केले होते की तुझी साडी खूप सुंदर आहे, तर ही साडी कुठून घेतलेली आहे, ऑनलाईन असेल तर लिंक दे. तर माझी ही साडी माझ्या वहिनीची आहे आणि माझ्या भरपूर साड्या ह्या म्हणजे माझ्या माहेरच्याच असतात. माझ्या घरी तिकडे जे दुकान आहे त्याच दुकानातल्या असतात. मी ऑनलाईन कधीच साड्या घेत नाही, पण मला खूप छान छान कॉम्प्लिमेंट मेसेज काही जणांचे आले की खूप छान साडी आहे, खूप छान दिसती आहे. तर मलाही खूप छान वाटलं. असं छान छान कॉमेंट यूट्यूबवर सुद्धा करत जा. यूट्यूबच्या व्हिडिओखाली तुम्ही नक्की कॉमेंट केली तर मलाही वाचायला खूप छान वाटेल आणि आपलं चॅनलही जरा लवकरच ग्रो होईल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुमच्या ओळखीतल्यांना शेअर करा, लाईक करत जा. तुम्हाला जर हाईप नावाचं काही बटन दिसलं तर ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो, व्हिडिओ करणं वाटतं तेवढं खरंच सोपं नाही आहे. छानसं रेडी होऊन पटपट जाणं, फोटो काढणं, आल्यावर एडिटिंग करणं, ह्या सगळ्याला भरपूर वेळ लागतो. आणि आय होप तुम्हाला हे वटसावित्री पौर्णिमेची पूजा खरंच खूप आवडली असेल. तुम्ही वटसावित्री पौर्णिमेची पूजा कुठे केली, झाड आणून केली का कुठल्या मंदिरात जाऊन केली, तेही तुम्ही मला शेअर करू शकता. मला नक्की तुमच्या कॉमेंट वाचायला आवडतील. शेवटी एवढंच म्हणेन सगळ्या मैत्रिणींसाठी, वटपौर्णिमेचा सण असाच आयुष्यभर लाभो, तुमच्या जीवनात आनंद व सुख नांदो. वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वटपौर्णिमा फक्त एक व्रत नाही, तर प्रेम, श्रद्धा, समर्पण आणि अखंड सौभाग्याची सुंदर परंपरा आहे. माता सावित्रीच्या अढळ निष्ठेची आणि प्रेमाची आठवण करून देणारा हा पवित्र दिवस आहे. तर मला एवढंच सांगायचं की ज्यांना आवडतं त्यांनी नक्की सेलिब्रेट करावी. ज्यांना नाही आवडत आजकाल काही गोष्टी तयार होऊन वगैरे करणं, त्यांनी नाही केली तरी चालते. पण जे करतात त्यांना खरंच काहीच बोलू नये. ज्याची त्याची आवड ही वेगवेगळी असते आणि कोणीतरी छान आनंदाने काहीतरी साजरं करतंय तर आपण त्याच्यातला फक्त चांगला भागच बघावा. प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात, पण काही जणांना ते नाही दाखवायचे असतात. आनंदाने काहीतरी करायला आवडतं, हसतमुखाने करतात. त्याचा अर्थ असा नसतो की त्यांना प्रॉब्लेम्स नसतात. आणि हो, आपल्याच जवळचे, आपल्याच नात्यातले काही लोक जेव्हा आपल्याला काहीतरी बोलतात ना, आपण सगळं खूप छान आनंदाने एकटं सांभाळून करतो तरी पण तेव्हा खूप वाईट वाटतं. त्यामुळे मी एवढं स्पष्ट ह्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. आय होप मला काय बोलायचं होतं ते कळालं असेल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.